नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका मिनी ब्लॉगमध्ये। आणि आज ना मस्त साडी घातली होती, पण काय करू, मला स्वयंपाक करायचा होता आणि साडी घालून स्वयंपाक करणं काय माझ्याकडून होत नाही। मग काय 2-4 फोटो काढून घेतले आणि लागले चेंज करून स्वयंपाकाला। इकडे माझ्या सासूबाई आल्या होत्या गावाकडून, मग किचनमध्ये त्यांच्यासोबत बोलत बोलत स्वयंपाकाला चालू केलं। तर इथे जेवणामध्ये आज ना मस्त डाळबट्टीचा बेत बनवला होता। तर इकडे मस्त असं वरण बनवून घेतलं अगोदर आणि बट्ट्यासुद्धा मी म्हणजे उकडून घेतल्या आणि नंतर अशा कट करून घेतल्या आणि तेलामध्ये त्याला तळून घ्यायचं असतं। आमच्याकडे ना डाळबट्टी जी आहे ती खूप जास्त फेमस आहे। खूप लोकांना आमच्या इकडे डाळबट्टीचं जेवण आवडतं। तर इथे मस्त बट्ट्या आता मी तळून घेतल्या। जेवण वगैरे झालं आणि सिद्धूसाठी ना मी डोसा बनवण्यासाठी इकडे सगळ्या ज्या डाळी आहेत ना त्या भिजत घातल्या होत्या। 4-5 तासासाठी डाळी भिजत ठेवल्या आणि त्यानंतर ते मिक्सरमध्ये फिरवून घेतल्या आणि त्याचा मस्त असा डोसा बनवला। डोसा ना हा खूप जास्त हेल्दी असतो आणि त्याला ना लोणचं सोबत खायला खूप जास्त आवडतो। तर चला व्हिडिओला इथे सेंड करते। बाय।